मॅरिजुआना, पॉट, माल, ग्रास, वीड, स्टफ, हायड्रो या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतीलच. अरे एक कश घे रे, कसा रिलॅक्स होतो. काही नाही होत, घे घे. असं बोलणार एखादा लेट्स रोल वन ब्रो मित्र किंवा मित्राचा मित्र तुम्हाला आतापर्यंत भेटला असेलच. सध्या अशा मित्रांचं प्रमाण जरा जास्तच हाय झालंय. का होतंय हे सगळं? कमी होण्याच्या ऐवजी या सगळ्या गोष्टी का वाढत चाललेल्या आहेत? खरंच रिलॅक्स होतं गांजानं? फायदे होतात की नुकसान? गांजा असं नेमकं काय देतोय म्हणून त्याच्या मागे जाण्याचं प्रमाण हे वरचेवर वाढत चाललेलं आहे. इल्लीगल असूनही हे प्रमाण वाढतंय, मग तो लीगल होणार का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहेत. व्हिडिओ हाय देणारा नसला तरी इंटरेस्टिंग मात्र नक्की असणार आहे. सो स्टे कनेक्टेड. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करूया की गांजा भारतात कायदेशीर नाही. त्यावर आधारित माहिती देण्याचा उद्देश आहे. यात कुठेही गांजाचं समर्थन करण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आम्ही देत आहोत. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उमरग्याहून सोलापूरकडे जात असलेल्या 525 किलो गांजा पोलिसांनी पकडला. 1,05,00,000चा मुद्देमाल जप्त. सोलापूरच्या गौडगाव हद्दीमध्ये 30 लाखांचा जवळपास 62 किलो गांजा जप्त. सोलापूरच्या मोहोळमध्ये 85 किलो गांजा जप्त. 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. संभाजीनगरातल्या करमाडमध्ये शेतात पिकवला गांजा, जवळपास 1 कोटी रुपयांची 494 झाडं जप्त. मुंबई विमानतळावर 4.5 कोटीचा गांजा जप्त. 10 दिवसांमधली दुसरी घटना. या आणि अशा कितीतरी बातम्या आपण अधूनमधून नेहमीच पेपरमध्ये वाचत असतो, टीव्हीवरती पाहत असतो आणि रुटीन म्हणून सोडूनही देतो. हा जो गांजा पकडला जातो त्यातून मिळालेली रक्कम ही साधेसुधी नसते, तर कोटींमध्ये असते. एका राज्यातली ही परिस्थिती आहे, तर संपूर्ण देशभरामध्ये ती किती हाय असेल याचा विचार करून बघा. एखाद्या लहान देशातल्या GDP एवढा हा पैसा असेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे GDP वाढवायचं सोडून द्या, आम्ही गांजाचं व्यसन मात्र वाढवतोय असंच यातून दिसतंय. वेस्टर्न कल्चरचा इन्फ्लुएन्स असेल. सध्या रोलिंग पेपरमधून गांजा पिण्याचं प्रमाण वाढत चाललंय. शहरांमध्येच नाही, गावागावांमध्ये आणि ऑनलाईन सुद्धा ही क्रेज आहे. मुंबई पुण्यातल्या साध्या पान शॉपमध्ये जर तुम्ही गेलात तरी तुम्हाला तिथे अनेक धक्कादायक गोष्टी सापडतील. रोलिंग पेपर, क्रशर, कोन या गोष्टी अशा काही कॉमन झाल्यात जसं काय त्या सर्व मान्य आहेत. हे विकणारे देखील आता मालामाल झालेले आहेत. पण गांजा हा भारतामध्ये लीगल नाही, म्हणजेच तो कायदेशीर नाहीये. गांजा बाळगणं, त्याचा साठा करणं, त्याची शेती करणं हा गुन्हा आहे. पण छुप्या पद्धतीनं सर्रासपणे गांजा आपल्याला दिसून येतोय. पकडला गेलात तर मात्र तुमची काही खैर नाही. यातून तुमची सुटका होऊ शकते, पण मग त्यासाठी तुम्ही मोठ्या घरातले असायला हवेत. उदाहरण द्यायची गरज नाही, पण कॉमन मॅन असाल तर पोलिसांच्या पिळवणुकीला तुम्हाला सामोरं जावं लागणार हे नक्की. गांजा पिताना पकडला गेलात तर नेमकं काय होतं, काय शिक्षा होते? 2 प्रकारे वर्गीकरण होतं. एक स्मॉल क्वांटिटी, त्यामध्ये 1 किलोपर्यंत गांजा तुम्ही बाळगला असेल तर तुम्हाला 1 वर्षांची शिक्षा होणार, म्हणजे तुरुंगवास होणार आणि 10,000पर्यंत दंड किंवा दोन्ही. आणि दुसरा कमर्शियल क्वांटिटी, ज्यामध्ये 20 किलो आणि त्यापेक्षा जास्त गांजा तुम्ही बाळगला असेल तर तुम्हाला जवळपास 10 ते 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 ते 2 लाखांपर्यंत दंड किंवा दोन्ही. या संदर्भात एक कायदा आहे. काय कायदा आहे तो? NDPS ऍक्ट, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट 1985, म्हणजेच अंमली औषधी द्रव्ये व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985. भारत सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयानं या संदर्भातली सविस्तर नियमावली आपल्या वेबसाईटवरती दिलेली आहे. NDPS कायद्यानुसार कोणतेही अंमली पदार्थ किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांचं उत्पादन, शेती, ताबा, विक्री, खरेदी, वाहतूक, साठवणूक आणि किंवा सेवन करण्यास प्रतिबंध आहे. 1985 ला हा कायदा लागू झाला. 1988, 2001 आणि 2014 मध्ये 3 वेळा यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. अंमली पदार्थांचं सेवन आणि तस्करीचं वाढतं प्रमाण पाहता या संदर्भातली शिक्षा कठोर करण्यात आलेली आहे. यानुसार पहिलं बघा, 1 वर्ष ते 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि गुन्ह्यानुसार दंड आकारणी. दुसरं, प्रवृत्त करणं, गुन्हेगारी कट रचणं आणि गुन्हा करण्याचा प्रयत्न देखील गुन्ह्याप्रमाणेच ग्राह्य धरला जाणार. तिसरं, गुन्हा करण्याची तयारी दर्शवणं,
याला अर्धा दंड आकारला जाऊ शकतो. चौथं, दुसऱ्यांदा गुन्हा झाल्यास 1.5 शिक्षा तर काही प्रकरणांमध्ये अधिक कठोर शिक्षा केली जाते. या कायद्यातील तरतुदीनुसार 1986 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची स्थापना करण्यात आली होती. या कायद्यान्वये अंमली पदार्थाशी संबंधित गुन्ह्यातून एखाद्या व्यक्तीने मिळवलेली मालमत्ता ज्याला कायद्यानुसार दोषी ठरवण्यात आलेला आहे ती सरकारकडून गोठवली जाऊ शकते म्हणजेच फ्रीज होऊ शकते आणि जप्तही केली जाऊ शकते म्हणजेच सीज्ड केली जाऊ शकते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांपेक्षा कठोर शिक्षा हे पदार्थ विकणाऱ्यांना होत असते. आर्यन खानचं प्रकरण आठवतंय का? त्या केसमध्ये स्वतः आर्यन खाननं अंमली पदार्थांचं सेवन केलं नव्हतं किंवा त्याच्याकडे तसलं काहीही सापडलेलं नव्हतं, पण त्याच्याबरोबर ज्या दोघांना अटक करण्यात आली होती त्यांनी मात्र अंमली पदार्थांचं सेवन केलेलं होतं, पण तरी सुद्धा त्यांची नंतर सुटका झाली. याचं कारण काय? तर हा कायदा. हे सगळं जे होतं ते NDPS ऍक्टनुसार जो 1985 साली आणला गेला. त्याआधी या संदर्भातल्या काही हालचाली झाल्या होत्या. कधी माहितीये? एनी गेसेस? 1857, ज्यावेळी स्वातंत्र्य युद्ध आपलं सुरू होतं. ईस्ट इंडिया कंपनीनं म्हणजेच ब्रिटिश गव्हर्नमेंटनं ओपीएम ऍक्ट त्यावेळी आणलेला होता. नेमका काय आहे गांजा? आता गांजाविषयी सायंटिफिक इन्फॉर्मेशन बघूयात. मॅरिजुआना, पॉट, ग्रास, वीड, स्टफ, माल, हायड्रोपोनिक, भांग ही सगळी नावं किंवा जे प्रकार आहेत ते आपण गांजाचे प्रकार आहेत असं म्हणूयात, ज्याला वैज्ञानिक भाषेमध्ये कॅनॅबिस किंवा हेम्प असं म्हणतात. भांग हा गांजाचाच एक प्रकार आहे, पण ज्या गांजावरती भारतामध्ये बंदी आहे तो नेमका आहे तरी कसा? गांजाच्या रोपांचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, एक कॅनॅबिस सटायवा आणि दुसरं कॅनॅबिस इंडिका. कॅनॅबिसलाच आपण भांग म्हणतो. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं तसं भांग ही खरं तर औषधी वनस्पती आहे. कॅनॅबिस हे वैज्ञानिक नाव आहे. 3 प्रकारची औषधं यापासून तयार होतात, गांजा, चरस आणि भांग. कॅनॅबिसची जी फुलं आहेत त्यापासून गांजा तयार केला जातो. याच फुलांना वाळवून किंवा सुकवून नंतर त्याची नशा केली जाते. सोबतच खाद्यपदार्थांमध्ये मिक्स करून देखील गांजाचं सेवन केलं जातं. आता चरस म्हणजे काय? तर कॅनॅबिसच्या फुलांमधून जो चिकट पदार्थ बाहेर निघतो त्यापासून चरस तयार होतं. चरसलाच हशिश असं देखील म्हटलं जातं आणि तो कसा बनवायचा याचे व्हिडिओज यूट्यूबवर तुम्हाला बघायला देखील मिळतील. मोठ्या प्रमाणात त्याची अवेलेबिलिटी आपल्याला बघायला मिळेल. आणि शेवटी आहे भांग. कॅनॅबिसच्या पानांचा किंवा बियांचा चुरा करून बनवली जाते ती भांग. ती खाल्ली जाते किंवा प्यायली जाते. गांजा, चरस आणि भांग हे 3ही सायको ऍक्टिव्ह ड्रग्ज आहेत. गांजामध्ये विविध प्रकारची जवळपास 150 केमिकल्स असतात, त्यांना कॅनॅबिनॉइड्स म्हणतात. त्यातले 2 हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. THC म्हणजेच टेट्राहायड्रो कॅनॅबिनॉल आणि दुसरं CBD म्हणजेच कॅनॅबिडिऑल. यातला जो पहिला प्रकार आहे तो टेट्राहायड्रो कॅनॅबिनॉल डेल्टा 9 जो नशेसाठी कारणीभूत ठरतो. यात THCचं प्रमाण जेवढं जास्त तेवढी नशा जास्त म्हणजेच हाय. CBD मध्ये डेल्टा 9चं जे पर्सेंटेज असतं ते अगदीच नगण्य किंवा जवळपास नसतं. डेल्टा 9 नशेला जास्त कारणीभूत असतो. उलट THC मुळे जो परिणाम होतो तो कमी करण्यामध्ये CBD मदत करतो. गांजा हा जरी आपल्याला नशेचा एखादा पदार्थ वाटत असला तरी आयुर्वेदामध्ये आपल्या सणांमध्ये त्याला विशेष असं महत्त्व आहे. अनेक ठिकाणी होळीच्या दिवशी भांग पिण्याची प्रथा आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये तर गांजा विशेष आहे. त्यावरची कितीतरी गाणी सिनेमामध्ये पॉप्युलर झालेली आहेत, जे तुम्ही अनेक वेळा ऐकली असतील, पाहिली असतील. आताची सिच्युएशन अशी आहे की हिमालयापासून इंस्टाग्रामच्या रील्सपर्यंत गांजा सगळीकडे आढळतो, लिगल नसून सुद्धा. काय फायदे आहेत गांजाचे? गांजा इज व्हेरी वेल फॉर मेंटल क्लिअरिटी. ओके. तर त्याचे तुम्ही नशेवाले पार्ट जर एक्स्ट्रॅक्ट केले ना त्याचे खूप सगळे बेनिफिट्स पण आहेत. गांजाचे युजेस आहेत, त्याला आपण मिसयूज नाही केलं तर ते मेंटल क्लिअरिटीसाठी खूप चांगलं औषध आहे. तर गांजा लिगल केला पाहिजे का? हा, का केला पाहिजे? कारण असंच म्हणजे कसं म्हणजे काहीतरी सांगणार? कारण असेल ना की खूप लोक पितायत तर करून टाका, तर काय तर चांगलं आहे म्हणून करून टाका, काहीतरी चांगलं आहे पण अरे कसं बोलणार आहे आता? काही लोक डिस्ट्रॅक्टेड आहेत, त्यांना करिअरवरती फोकस करायचा आहे. तर वीड हा एक रिसर्च टॉपिक आहे. तो मेंटल क्लिअरिटीवर बोलतो आणि कॉन्सन्ट्रेशनवरही बोलतो. त्याचे मिसयूज आहेत नशेसाठी, पण ते मिसयूज नाही केले पाहिजेत. आणि मेंटल क्लिअरिटीची गरज असते आणि खूप सगळे सायकोलॉजिकल फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर रिसर्च करतात. ओके. वेदना म्हणजेच पेन, जळजळ कमी करणं, चिंता कमी करणं हे याचे प्रामुख्याने फायदे आपल्याला सांगता येतील. CBD हे ऑइल
अर्क, कॅप्सूल आणि पाऊचच्या स्वरूपामध्ये मिळतं. कॅन्सर आणि त्याच्या उपचारांमुळे दिसणारी जी काही लक्षणं आहेत किंवा साईड इफेक्ट्स आहेत त्यावरती CBD प्रभावी ठरत असल्याबद्दलचा अभ्यास सध्या सुरू आहे. कॅनॅबिस सटायवामध्ये THCचं प्रमाण जास्त असतं, तर या उलट कॅनॅबिस इंडिकामध्ये THC नसतं. ही झाली गांजाची किंवा गांजाच्या रोपांची सविस्तर माहिती. गांजा हा TB, लिम्फोनोझिया, लेबर पेन, सोरायसिस, HIV, नर्वस सिस्टीमच्या रिलेटेड जे काही डिसीजेस आहेत त्यावरती गांजा काम करतो. गांजा साधारणपणे 3 प्रकारे वापरला जातो. एक तर धूम्रपान, दुसरं दुधात मिसळून पोटातून, किंवा तिसरं लेप. हे 3 प्रकार आहेत ज्या प्रकारे गांजा वापरला जातो. लेपाचा उपयोग शरीरावरच्या एखाद्या ठिकाणच्या वेदना कमी करण्यासाठी हा वापरला जाऊ शकतो. दाताच्या वेदना होत असतील तर लेप देऊन तिथे तात्पुरती बधिरता येऊ शकते. गांजात रक्तामध्ये मिसळल्याच्या नंतर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते. मेंदूवर त्याचा परिणाम सर्वाधिक होतो. उत्तेजक स्वरूपामध्ये हा परिणाम होतो असं आपल्याला म्हणता येईल. शरीर शिथिल होतं, नाडी वेगामध्ये चालते, भूक जास्त लागते आणि मलविसर्जनामध्ये सुधारणा देखील होते. रक्तात मिसळल्याच्या नंतर गांजाचा परिणाम मात्रेप्रमाणे वाढत जातो. मेंदूवर त्याचा सगळ्यात पहिल्यांदा परिणाम होतो, उत्तेजक, आणि नंतर मग झोप लागणे असा देखील परिणाम दिसून येतो. आता मेंदूवर गांजाचा काय प्रतिकूल परिणाम होतो ते देखील बघूया. गांजाच्या अतिवापरामुळे हृदयगती म्हणजेच हार्टबीट आणि रक्तदाब वाढू शकतो. तंबाखूच्या धुराप्रमाणेच गांजाच्या धुरामुळे फुफ्फुस आणि वायुमार्गाला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या जसं की क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि फुफ्फुसाचं संक्रमण म्हणजेच लिव्हर इन्फेक्शन होऊ शकतं. रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती म्हणजेच पुनरुत्पादक आरोग्यावरती गंभीर असा परिणाम गांजामुळे होऊ शकतो. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या म्हणजे स्पर्म काउंट कमी होणं आणि स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये अनियमितता येणं हे प्रॉब्लेम्स फेस करायला लागू शकतात. कॅनाबिनॉइड हायपरमेसिस सिंड्रोमचे चान्सेस असतात. यामध्ये खूप जास्त मळमळ होणं, उलट्या होणं आणि ओटीपोटामध्ये दुखणं असे प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात. मूड डिसऑर्डर, चिडचिडेपणा, एकाग्रता भंग होण्याचा धोका यामुळे संभवू शकतो. 18 वर्षांच्या खालच्या व्यक्तीकडून गांजाचं सेवन जर झालं तर त्याचे संबंधित व्यक्तीवरती, मेंदूवरती त्याच्या गंभीर परिणाम होत असतात. गांजाच्या सेवनानंतर जेव्हा आपले न्यूरॉन्स हे नियंत्रणाबाहेर जातात तेव्हा व्यक्तीला आनंदाचा अनुभव होतो, परंतु त्यांना बराच काळ काही आठवत नसतं. त्यांना पूर्वीसारखं काहीच आठवत नाही. हे सर्व शॉर्ट टर्मचे प्रॉब्लेम्स आहेत आणि भांग किंवा गांजाची नशा उतरल्याच्या नंतर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्वीप्रमाणे व्हायला लागतात, फंक्शन करायला लागतात. गांजा घेण्यामध्ये इंटरेस्ट का वाढतोय माहिती आहे? वेस्टर्न इन्फ्लुएन्स, पियर प्रेशर, बॉलिवूड, हॉलिवूड या सगळ्यांचा जो प्रभाव आहे तो वाढलेला आहे. वास्तविकतेपासून दूर जाण्याची फिलिंग ही तर आहेच आहे, पण यासोबतच इतर काही कारण आहेत. जसं की गांजाची मात्रा वाढवल्याच्या नंतर प्रचंड झोप येते, अगदी बेशुद्धावस्थेपर्यंत अवस्था येऊ शकते, निरनिराळे भास व्हायला लागतात, चांगलं काहीतरी होतंय असं फील होतं. त्यामुळे गांजा जास्त घेण्याकडे आणि नियमित घेण्याकडे कल हा वाढतो आणि मग नंतर त्याचं रूपांतर होतं व्यसनामध्ये. गांजाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला भूक मंदावणं, अशक्तपणा, थरथरणं, गोंधळल्यासारखं वाटणं, लो सेक्स ड्राईव्ह असे दुष्परिणाम भोगायला लागू शकतात. भारतामध्ये गांजा बेकायदेशीर का? भारतात गांजा कायदेशीर नाहीये, पण जगात असे अनेक देश आहेत जिथे गांजा तुम्हाला अगदी सहज मिळेल. त्यामध्ये कॅनडा असेल, उरुग्वे, अमेरिकेतल्या अनेक राज्यांचा यामध्ये समावेश आहे. गांजा लीगल केल्यामुळे सरकारला काही फायदे आहेत, जसं की रेव्हेन्यू म्हणजेच महसूल मिळतो आणि मोठ्या प्रमाणावर मिळतो. आणखी एक गोष्ट म्हणजे गुन्ह्यांचं जे काही प्रमाण आहे ते यामुळे कमी होतं. विक्रीचं नियमन करता येतं. बेकायदेशीररित्या जी काही विक्री होते ती आपोआपच थांबली जाते. पण याला दुसरी बाजू सुद्धा आहे. गांजातल्या औषधी गुणधर्मामुळे त्याच्या वापराला या देशांमध्ये परवानगी आहे. पण गांजामध्ये असेही काही गुणधर्म आहेत जे अत्यंत हानिकारक आहेत, आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करणारे आहेत. माणसाला व्यसनी करण्याची मोठी ताकद ही गांजामध्ये आहे. कमी वयामध्ये गांजाचं सेवन हे अत्यंत घातक आहे. मेंदूवरती त्याचा प्रचंड विपरीत असा परिणाम होतो. त्यामुळेच जगातल्या अनेक देशांमध्ये गांजा हा कायदेशीर नाहीये, इन्क्लुडिंग भारत. विचार करा, भारतात गांजा कायदेशीर झाला तर काय होईल? मला तरी असं वाटतं की यूथला त्याचं लत लागेल आणि ते खूप डेंजरस असेल, कारण एकदा लत लागली की मग त्याच्यामधनं बाहेर पडणं थोडं डिफिकल्ट आहे. मला तरी असं वाटतं. म्हणून मला असं वाटतं की लिगल नाही झालं पाहिजे, बेटर आहे. पण लिगल नाही झालं आय गेस भेटतच सगळीकडे.
तर आय डोंट थिंक काही फरक पडेल जर लिगल केलं नाही केलं तर, बिकॉज ज्याला कन्झ्युम करायचं आहे तो कसाही करतो. अजूनही खूप लोक आहे, असं नाही आहे ना की बाबा लिगल नाहीये म्हणून लोक कन्झ्युम तर करत नाहीयेत. लिगल केलं तर बरंच आहे, बरं, पण म्हणजे त्याच्यावर रेस्ट्रिक्शन सगळे पाहिजे, रेग्युलेट करून पण परत त्याच्यावर लायसन्सिंग येते ना, त्याच्यात परत पैसे काढतात. त्या गोष्टीवरती लिमिट लावले पाहिजे की त्याचा दुष्परिणाम होऊ नये कोणावरच, कारण युथ खूप भरकटलं जातात, ते व्हायला नको. पण मेडिकल यूज पाहिजे. तर गांजा समजा तुम्ही सांगितलं लिगल करा, पण गांजावर नंतर बाय प्रोडक्ट्स एवढे आहेत की त्याच्यानंतर मनुष्य एकदा गांजानंतर तो सांगतो की आय वॉन्ट टू अपग्रेड, त्याच्यानंतर तो करतो, त्याच्यानंतर LSD आहे, डिफरंट केमिकल्स, तर दॅट गो ऑन एक्सटेंड, पण अल्टिमेटली त्याचं देतच आहे. फायदा तर होणार, पण ते त्यांच्या युथला डेंजर मध्ये पण टाकतात. आणि आय गेस की इट इज बेटर की नाही लिगल केलं तर बेटर आहे, कारण का ऍटलीस्ट फॉर एक्झाम्पल जर 100 पैकी 30% 40% लोकांपर्यंत ते अवेलेबल आहे आता सध्या. लिगल झालं तर ते सगळ्यांना अवेलेबल होईल आणि ते डेंजरस हानिकारकच आहे ना. सो आय फील की ते नाही, बेटर आहे लिगल नाही झालेलं. आय वुड से की लिगल नाही व्हायला पाहिजे, बिकॉज आपला जो आता यूथ आहे ना, दे डोंट हॅव दॅट मच विल पॉवर की ना मला कुठे ओव्हर कन्झम्पशन होतं आहे, कुठे बेनिफिट कन्झम्पशन होतं आहे हे करायला. आणि प्लस आता जसं दादा बोलला की मेंटल क्लॅरिटीसाठी, बट आय डोंट बिलीव्ह की यूथ मेंटल क्लॅरिटीसाठीच तिकडे लिमिटवर थांबणार. दे विल क्रॉस द लिमिट, इट्स नॅचरल. कॅनडाला लिगल आहे का? तिकडे आहे, येऊन तिकडे ड्रग्ज वगैरे पडले आणि थंडी आली ना, त्यांना उचलून हॉटेलमध्ये, त्यांना स्पेशल हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये ठेवतात, हिटर बिटर लावून, आणि तिकडे त्यांचा डोस असतो तो तिकडे देतात कंपल्सरी, तुम्ही मारू शकत नाही. म्हणजे एवढा वाईट ड्रग्स एवढे हेवी आहे ना, दीड 2 दिवस ना मुलं मुली अशा वाकून अशाच राहतात. मग ते इकडे इंडियात व्हायला नाही पाहिजे, कारण त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र राहायला पाहिजे. समजा एक गांजा केला तर एक दुसऱ्याला ओढेल, दुसरा तिसऱ्याला ओढेल, तिसऱ्याला ओढेल, म्हणजे हा चेनच होणार आहे. दॅट विल बी चेन ऑल ओव्हर इंडिया. तर कन्झम्पशन वाढणार, पण ते लोक कमावणार, पण त्याच्यानंतर ह्यांचे हेल्थ बेनिफिट्स, हे बेनिफिट्स, ते बेनिफिट्स, जे वडील वगैरे, म्हणजे समजा आपण मुलगा वगैरे आहे, त्याचे वडील वगैरे जे आहेत त्यांना काय, जे काय NDPS ऍक्ट असतील किंवा सबस्टन्स ऍक्ट असतील, जे काय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चा वापर करतोय, यांच्यावर कठोर कारवाई करा, ते लॉज आणखी कठोर करा, अवेअरनेस स्प्रेड करा. हे आपलं ग्रोथ होते चांगली. हे वाईट कसं, ते बाहेरून गोष्टी येतात त्या वाईट, त्याला तुम्हाला बधीर करून टाकणार मुलांना. आपल्या इंडियामध्ये खूप रिस्पेक्ट देणारी मुलं आहेत, तसं बाहेरच्या कंट्रीमध्ये तेवढं नाहीये. ते दिसण्यात येते म्हणून बाहेरची कंट्री काय असते, इकडे पाठवा ड्रग्स आणि मग सगळ्यांना व्यसनी करा, इकडे मग आपण मागे राहणार, दुसरं काय नाही. आपल्या आयुर्वेदात गांजा औषधी म्हणून गणला गेला. भारतातल्या उत्तराखंड राज्यामध्ये गांजा लागवडीसाठी सशर्त परवानगी आहे. मात्र त्यासाठीच्या ज्या काही अटी आहेत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या, त्या अत्यंत कठोर आहेत. या गांजाचा वापर फक्त आणि फक्त औषधी उपयोगासाठीच करण्याची परवानगी आहे. पण गांजा लीगल केला तर काय होईल? आता ज्या छुप्या पद्धतीने गांजाचा व्यापार होतोय, होय व्यापारच म्हटलं पाहिजे, कारण गांजा पकडण्याची कारवाई ज्या वेळेला होते त्यावेळेला समोर येणारे जे काही आकडे आहेत ते साधेसुधे नसतात, कोटींमधले असतात. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही जे तुम्हाला सांगितलं, या गांजाच्या सेवनाचं प्रमाण हे वाढलेलं आहे. गांजा जिथे कायदेशीर आहे ते देश विकसित देश आहेत, म्हणजेच शिस्तप्रिय देश आहेत. पण ज्या देशामध्ये साधे ट्रॅफिकचे नियम सुद्धा पाळले जात नाहीत, रेल्वेतून साखळी लावलेले भांडे, रस्त्यावरचे कचऱ्याचे डबे, शुभेच्या वस्तू जिथे पळवल्या जातात, चोरल्या जातात, पान गुटखा तंबाखू खाऊन रस्त्यावरती लोक जिथे थुंकतात, दारू पिऊन गाड्या चालवतात, निष्पापांचे जीव घेतात आणि त्यांना नंतर सोडून दिलं जातं, जसं की पुण्यातलं पोर्शे प्रकरण आपल्याला म्हणता येईल. हे एवढं सगळं होतं, मग मला सांगा गांजा कायदेशीर कसा होणार भारतासारख्या देशामध्ये? अल्कोहोल घेतलं की नाही याची किमान तपासणी तरी पोलीस करू शकतात, पण गांजाची करणार कशी? ज्या बस, टॅक्सी, ऑटोनं किंवा प्लेननं तुम्ही किंवा तुमचे फॅमिली मेंबर प्रवास करणार, त्या ड्रायव्हरनं गांजा घेतलेला तुम्हाला चालणार आहे का? भलेही गांजामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असेल, सरकारला टॅक्स मिळणार असेल, विविध उत्पादनं आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असेल, पण ज्या देशामध्ये शिस्तीचा अभाव असेल तर अशा देशामध्ये गांजा कायदेशीर करायचा तरी कसा? तुमचं याबाबत काय मत आहे ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओमध्ये जी काही माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे ती माहिती तुम्हाला कशी वाटली, त्याबद्दल जे काही तुमचे सजेशन्स असतील ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.